गोंयकार हातीन झाडू घेऊन भ्रष्ट बीजेपीच्या कमळाक भायर उडयले. थँक्यू. इंडिया ब्लॉक आणि इंडिया अलायन्स आणि आमचो भारत देश सर्वप्रथम, आमचे गोंय सर्वप्रथम आणि भ्रष्ट भारतीय जनता पार्टीक हरोवपाचो आणि गोंयकारांक एकठांयवपाचो हो उद्देश समोर दवरून आज एक व्हडलो डिसिजन आमी घेतला. तो म्हणजे इंडिया ब्लॉका अंडर, इंडिया अलायन्सा अंडर गोंयची दोनूय सीट उत्तर आणि दक्षिण, नॉर्थ अँड साऊथ गोवा, जे गोंयचे लोकसभेचे सीट आसा ते दोनूय सीट आमी ठरयला की काँग्रेस पक्षाक दितले. काँग्रेस पक्ष अंडर इंडिया अलायन्स ही दोनूय सीट लढतले आणि आमी आणि काँग्रेस म्हणजे आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पक्ष एकत्रित राहून हे इलेक्शन फॉर ऑल पर्पजेस इन्क्लुडिंग बूथ मॅनेजमेंट टू गेटिंग टू द पीपल वी विल बी डुईंग दिस टुगेदर. आणि आज खूप खोस बघता की दिस डिसिजन हॅज बीन अरायव्ड एट बाय कन्सिडरिंग द एंटायर सेंट्रल लिडरशीप, द लोकल लिडरशीप, काँग्रेस पक्ष, काँग्रेसचे हांगचे जे फुडारी, काँग्रेसचे जे मिडलाईन आसा आणि आमचे जे लिडर्स आसात आणि एकठांय जावन हे डिसिजन घेतला. आम्ही हे डिसिजन गुजरात, पंजाब, दिल्ली आणि आसाम आणि वेगवेगळ्या जाग्यांचेर अशी डिसिजनां घेतल्या जी एकट्या इलेक्शनां लढोवन भ्रष्ट भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आसा तांकां हरोवपाचो जो आमचो हेतू आसा तो लक्षात दवरून हे डिसिजन घेतला. तेन्ना वी वॉन्टेड टू अनाउन्स दिस टुगेदर आणि म्हाका खोस भोगता की काँग्रेस पार्टीचे अध्यक्षय आज म्हजे बरोबर आसा वेन आय एम मेकिंग दीस डिसिजन नोन टू ऑल ऑफ यू. पयले सुवातेर हांव काँग्रेस पक्षाचे आमचे AICCचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी, तसेच आमचे लीडर राहुल गांधी, आमचे जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन KC वेणुगोपाल आणि इंडिया अलायन्स कोऑर्डिनेशन कमिटीचे जे चीफ आशिल्ले मुकुल वासनिक हांचे धन्यवाद करता. आमचे गोंयचे प्रभारी इन्चार्ज माणिकराव ठाकरे आणि खास करून आम आदमी पक्षाचे तांचे कन्व्हेनर अरविंद केजरीवालजी, संदीप पाठक आणि आमचे गोंयचे आम आदमी पक्षाचे अध्यक्ष बाबा अमित पालेकर हांचे हांव मना काळजांतल्यान धन्यवाद करता. कित्याक गोंयचे सेंटिमेंट कितें आसा हें हांवें म्हज्या पक्षाक सांगिल्लें आनी हाचेर खूब डेलिब्रेशन जालें, डिस्कशनां जालें आणि अल्टिमेटली एक कन्सेन्सस डिसिजन जालें गोंयच्या हिताक लागून. सो आम आदमी पक्षाचे आणि तांचे सर्व कार्यकर्त्यांचे हांव धन्यवाद करता की तांणी लोकसभेक दोनूय सिटांक लढपाक काँग्रेस पक्षाक आदार करपाचें तांणी डिसिजन घेतला. त्याच बरोबर हांव जे बाकीचे जे पक्ष आसात जे ह्या भ्रष्ट जुमला पार्टीच्या विरोधान जे लढटात, जांकां हे भ्रष्ट जुमला पार्टीचे सरकाराक घरा धाडपाक जाय, त्याही पक्षांक हांव आज तुमच्या मार्फत उलो मारता की आज खंय तरी इंडिया अलायन्स ब्लॉक ह्या देशान ह्या भाजप सरकाराक हरोवपाक मुखार सरल्यात. सो म्हाका दिसता इतर पक्ष जे ह्या BJP पक्षा विरुद्ध उलयतात किंवा जे विरोधी तांकां हे भारतीय जनता पार्टीचो सरकार नाका, म्हाका दिसता तांणी एकत्र येवचें, हातभार लावचे आणि गोंयची जनता जी आज पीडित आसा ह्या भ्रष्ट जुमला पार्टी सरकाराचेर म्हाका दिसता तांणी हातभार लावून इट हॅज टू बी अ युनायटेड फायट. म्हाका दिसता सगळे जे विरोधी पक्ष जे आसात तांचो आवाज एक जावपाक जाय. आम्ही जे डिसिजन आज घेतला ते इंडिया अलायन्स ब्लॉकाच्या हितान घेतला. आम्ही जे आज डिसिजन घेतला ते भारत देशाच्या जो आमचो देश आसा ताच्या हितान घेतला आणि आम्ही आमचो जो कॅन्डिडेट डिक्लेअर केलो तांकांय वेन्झिबा ताकाय आम्ही समजायला आणि प्रश्न हो आशिल्लो की कांय डिसिजनां केन्ना केन्ना कठोर घेवची पडटा, पण ती कठोर डिसिजनां अशा खातीर घेवची पडटा की अलायन्साचो जो धर्म आसा ताका अनुसरून घेवची पडटा आणि हे डिसिजन इवन दो it is a little stronger decision vis-a-vis Aam Aadmi Party is concerned, maybe a little disappointing for our Aam Aadmi Party volunteers and some of the leaders also, पण हातून जे डिसिजन घेतला ते इंडिया अलायन्साच्या ब्लॉका खातीर घेतला. अशेच तरेन आमी डिसिजन घेवपाक कारण म्हळ्यार की कांय दुसरे स्टेट आसा
where Aam Aadmi Party has sitting MPs or Aam Aadmi Party has stronger base, थंय काँग्रेस पक्षान आपलो जागो सोडला. सो जे डिसिजन गोंयान घेतला तांचो थंय सिटींग MP आशिल्लो साऊथ गोवा. तशेंच तांणी आमकां थंय ज्या जाग्यार तांणी सिटां सोडल्या थंय तांणी आमकां सांगलां की आमी थंय कॅन्डिडेट्स घालचे ना. आनी इट इज एब्सोल्युटली अ सीट शेअरिंग अरेंजमेंट नॅशनली इम्पॉर्टंट फॉर द इम्पॉर्टन्स ऑफ इंडिया ब्लॉक अँड इंडिया अलायन्स अँड टू डिफीट करप्ट BJP. सो हे डिसिजन जे आसा is going to help India Alliance look and we are going to work together. आम्ही आमच्या व्हॉलंटियर्सांकय सांगले, आम्ही काँग्रेस पक्षाकडे सांगला की ज्या जाग्यार आम्ही आमचे MLA आसा, आमचे बूथ मॅनेजमेंट आसा, आमचे जे लोक आसा ते बरोबर काम करचे पडटले आणि काम केल्यारच हे एकत्रितपणे जातले. सो त्यांना खंय तरी मिळून मिसळून आम्ही काम करचे पडटले. आणि आम्ही दोघ जाण एक गजाल सांगू सोदता की आम्ही आमचो तो गोंयकार हातीन झाडू घेऊन ब्रश कमळात भायर उडयतले. Vanzi प्रत्येक डिसिजन मेकिंग Vanzi was a part of every decision making. So it was an internal matter between Aam Aadmi Party and India Bloc Alliance. I think some things are going to remain as far as alliance talks are concerned. So nobody is hurt here. Nobody is disappointed here as far as this decision is concerned. This decision is for the well-being of India Bloc. This decision is for well-being of India Alliance. आणि आमचो हेतू आसतलो की नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा जे सीट आसा ते कशे तरेन मॅक्सिमम वोट्स घेवन आमी इंडिया अलायन्साचे जे उमेदवार आसा तांकां जिखून हाडटले. सो तो प्रयत्न आसतलो आणि त्या निमतान आमी काम सुरू करतले. आणि केलाय आमी जे अजून पर्यंत काम केला, वी विल मर्ज आवर वर्क विथ काँग्रेस पार्टी. टुगेदर वी आर गोइंग टू विन बोथ द सीट्स. आणि लोकांमध्ये डाऊट खंयच उरचो न्ही, हो एक मुख्य हेतू आसा की अजून पर्यंत आम्ही पळयला की 67% ऑफ द पीपल, 2/3 ऑफ पीपल ऑफ गोवा हॅव बीन वोटिंग अगेन्स्ट BJP. तातूंत 28% सुमार काँग्रेस पक्षाकडे जी वोट आशिल्ली वोट बँक बिटवीन 25-28% मे बी मोर इन साऊथ गोवा. देन आमचेकडे जी वोट बँक आसा ती सगळी एकठांय करून जर एकत्रितपणे वोटिंग एक क्लियर कट कॅन्डिडेटाक केली जाल्यार लोकांमध्ये डाऊट उरचो ना. वी आर गोइंग टू क्रॉस द मार्जिन्स विच आर रिक्वायर्ड फॉर विनिंग बोथ द सीट्स अँड वी विल वर्क टुवर्ड्स. आता जेन्ना तुम्ही वेंजीक फाटी घेतले तितून आता काँग्रेसचे कॅन्डिडेट कितें डिसायड जाल्लो आसा, दोन्ही सीट तुमकां गावल्ले आसा. सो आता तेजे डिसिजन उरला की काँग्रेस पक्षाचो कॅन्डिडेट कोण हाजेर प्रोसेस इज ऑन. फुडल्या आठवड्याक मंगळारा आमची स्क्रिनींग कमिटीची मिटींग आसा दिल्ली अँड आफ्टर दॅट मिटींग द कॅन्डिडेट वील बी फायनलायज इन दॅट मिटींग. आता आमी टायम एंड अगेन सांगत आसा की दोनूय सिटां आमी जिखतले म्हणया फावट. म्हाका दिसता आम आदमी पक्षाचो साथ मेळून म्हाका दिसता आतां एक क्लियर मेसेज गेल्ली आसा की ह्या फावट येता त्या लोकसभेच्या इलेक्शनाक इट वील बी अ कलेक्टीव एफर्ट ऑफ ऑल द ओपोजिशन. आनी म्हजी परत एकदा विनंती आहा हे बाकीचे कोण आहा पळय तांणी आमचे बरोबर येवचें आणि BJPक डिफीट करपाक आमकां हातभार लावचो. बाकीचे म्हणजे कोण, म्हणजे स्पेसिफिक पार्टी? बाकीचे ज्यो पार्ट्यो आसतल्यो, रेव्होल्युशनरी गोवन आसतलो, गोवा फॉरवर्ड आसतलो, मगो पक्ष आसतलो आणि कोण UGDP आसत, कोण 3 इंडिपेंडंट MLA आहा तांकां उलो मारता. रेजिनाल्ड आसा, तुगेलो आंतोन वाज आसा, डॉक्टर शेटये आहा. तुम्ही आता असेंब्लीन पळयला की डॉक्टर शेटये तो सामको म्हणल्यार काळजांतल्यान उलयता, लोकांचे प्रश्न मांडटा बिकॉज ही इज नॉट सॅटिस्फायड with the working of BJP. So I think all these people who had gone to the voters asking votes to defeat BJP, म्हाका तांणी आता सगळ्यांनी आमकां सपोर्ट करपाची गरज आसा. तुमचे आमदार आमी खंय आसा सध्या ते रस्त्यार केन्ना दिसना, इवन दोनूय पार्टीची जर म्हणशीत जाल्यार प्रत्येक पार्टिसिपेट प्रेस कॉन्फरन्स तुमीच घेता. आमदार रस्त्यार येवपाची गरज नसता. आमदारान असेंब्लीन जे काम करपाक जाय ते बरेपणान काँग्रेस पक्षय करता, ते बरेपणान आम आदमी पार्टीचे आमदार करता. कांय जी गजाली आसता ते पार्टी प्रेसिडेंट आणि बाकीची लिडरशीप जी आसा तांणी करचे आसता. तुम्ही काँग्रेस पक्षाचे जे काम जे पळयलां आसत, इनफॅक्ट काल आनी पयर तांणी वेगवेगळे विशय घेतले. पयर आमचो आमदार तूं म्हणटा जाल्यार पयर आमचो आमदार 39B च्या हाकाय आयिल्लो. He had come there and he has given support. He has met the TCP. काँग्रेसचे प्रश्न आसता की आमदारांचे जे काम आसा ते आपली कॉन्स्टिट्युएन्सीन लोकां खातीर काम करून, गोंयच्या भल्या खातीर काम करून प्रश्न असेंब्लीन व्हरप आनी असेंब्लीन मांडप. आनी म्हाका दिसता ते बरेपणान
तीनूय विरोधी पक्ष आसा, जो गोवा फॉरवर्ड असो, काँग्रेस असो किंवा आम आदमी पार्टीचे आसा, ते बरेपणान ते मांडटा. आमी एज लोकल लिडर्स हॅव टू टेक these questions to them and they have to present it in the assembly, and I think they are doing wonderful job even though they are least in terms of majority as far as assembly is concerned. So म्हाका दिसता खंयच्याच विरोधी आमदाराक दोष दिवपाची म्हाका तरी दिसना गरज. तुम्ही जेन्ना कॅन्डिडेट डिक्लेअर केल्लो पळय, जेन्ना कॅन्डिडेट डिक्लेअर केल्लो न्हू तुम्ही, तेन्ना सांगलेले की काँग्रेस सिरियस ना तेंचे डिसिजन मेकिंगान. आता जेन्ना हो प्रोसेस तेंचो चालू आहा तो तुमकां एक्सेप्ट आसा? तुम्ही तेन्ना केल्लो की आमी इन दीज वर्ड्स आय डोंट थिंक वी हॅव सेड समथिंग लायक दिस दॅट काँग्रेस सिरियस ना म्हणून, बट डिले इज गोइंग टू हॅव इफेक्ट. हो आमी सरळ म्हणिल्ले की डिले जावपाक जायना म्हणून. वी हॅव स्पोकन टू काँग्रेस पार्टी, इंडिया अलायन्स ब्लॉक ऑल्सो, आणि त्या दिसाच्यान आयच्या मेरेन ज्या स्पिडीन जें काम चल्लां आनी फुडल्या 4-5 दिसां भितर जशें अमित बाबान तुमकां सांगलां की आमी आमचो कॅन्डिडेट डिक्लेअर करतले म्हणून, आय थिंक दॅट शूड हॅपन, दॅट वूड हॅपन. आमी खंय तरी आमची ओपिनियन्स दिल्या की खंयचे कॅन्डिडेट आनी खंयचे नासचे. आतां ते सगळे हे करून एकत्रीतपणे काम करतलो जाल्यार कांय डिसिजनां फास्ट घेवची पडटली, कारण इलेक्शन केन्नाय डिक्लेअर जावपाक शकता. पण नाव वी हॅव डिसायडेड टू कम टुगेदर. द फॅक्ट रिमेन्स एज टुगेदर वी आर अ फोर, वी आर गोइंग टू बी अ स्ट्रेंथ. आणि आमची जी फिस्ट आसा इज गुड इनफ. सी, हात आणि झाडू एकठांय जालो की खूब गजाली साफ जाता. आता इम्पॉर्टंट थिंग वेन यू टॉक अबाउट साऊथ गोवा तुमचे 2 आमदार, तुझे 2 आमदार. आय डोंट नो हाऊ फार यू थिंक अबाउट नॉर्थ गोवा. साऊथ गोवा अजूनही तो कन्सेन्सस आता युरीच्या नाव येता. दॅट इज वन थिंग. हाऊ is it confirmed? That is no. Second thing is that importance is of Vijay. Vijay also plays an important role in South Goa. So how do you look at both these factors when you talk? Doni Amit Midla. Ata first step is that today we have declared that Aam Aadmi and Congress has declared that Congress is going to fight both the seats. Okay. Now the second step is whoever are there in opposition, other MLAs, we will approach them. We will approach them in coming days. And we will seek their support. तुम्ही आता नावा घेतली. We will go and Vijay is also Goa Forward is the alliance partner of Congress. So we are going to approach him. We are going to discuss with him. Now, no, there is no delay. डिले झाला तो खरो. आता कॉन्सेन्सस ठरवपाक तयारी भारतीय जनता पार्टीनी आज गोंयान कॅन्डिडेट डिक्लेअर. त्यांचे काम चालू आहे, तांचे काम चालू आसा तशें आमचेंय काम चालू आसा. आमी फक्त सोशल मिडियाचेर सभा घेता त्यो घालना. आज ते गव्हर्नमेंटाच्या पैशांनी, आज गव्हर्नमेंटाच्या पैशांनी, तुझ्या आणि आमच्या पैशांनी तू रेडिओ ऑन करत जाल्यार पदां कमी येता आणि मोदी चड येता. कोणाचे पैसे? तुझे पैसे आणि म्हजे पैसे. टॅक्स पेयर्स मनी इज यूज्ड बाय गव्हर्नमेंट टुडे टू से मोदी की गॅरंटी हो शब्द आम्ही हाडिल्लो, तांची गॅरंटी नाशिल्ली. ते सदांच सांगताले हमारा वादा है. वादाचे तर गॅरंटी हो शब्द आम आदमी पार्टीच्या आम्ही ज्यो गॅरंटी दिल्ल्यो त्यो आम्ही फुलफिल केल्या पळय, तश्यो भारतीय जनता पार्टीन गॅरंटी हो शब्द आमचो चोरलो आणि आता ते ऍड करता. म्हणजे तू खंय पळय 91% सगळी बिग नाही प्रश्न आय विल आन्सर युअर क्वेश्चन. 2 अमित आणि 1 विजय मिळून विजयी करतले आम्ही सगळे. जर म्हाका कॅटलिस्ट जावचो पडलो to get everything sorted, we will do it. Why not? See, political parties जो आसा, कोणाक डाउट आसपाक जायना की गोवा फॉरवर्ड पार्टी जे आसा ताका बीजेपी बद्दल मोग आसा काय ना हाचे आन्सर हांव दिवपाक शकना. पण गोवा फॉरवर्ड पार्टीचो जो एक उद्देश आसा आणि आमी ते असेंब्लीनी पळयला की ही इज ऑल्सो फायटिंग अगेन्स्ट द गव्हर्नमेंट. क्वेश्चन इज वी विल सी रे. आता इतल्या बेगीन उलोवन कितें आसा? काँग्रेस ऑल्सो विल डू इट. So once we will sit with him, we'll discuss. That is his personal opinion. Now, regarding coming to your candidate, I think winnability and loyalty, these are going to be the important factors in deciding the ticket. Loyalty main important factor असतो ना. I mean both. Winnability also is important. We have to win those seats. आरजीने उमेदवार डिक्लेअर केले आणि मॅनिफेस्टोवर डिक्लेअर केले. त्यांच्यामुळे मत विभागणी झाली तर फटका तुम्हाला बसणार की भाजपला फायदा? एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्या वेळेला आपण इंडिया अलायन्सचे टॉक्स सुरू होते, मी स्वतः त्यांना बोलावलं होतं. ते आले नाही म्हणजे, पण त्यांनी म्हटलं आम्हाला कोणी अप्रोच केलेलं नाही. आम्ही एक गोष्ट त्यावेळेला स्पष्ट केली होती की आरजी पक्ष एकत्रितपणे आमच्यासोबत आले तर खूप काही गोष्टी आपण घडवू शकतो. पण सकाळी एक गोष्ट बोलतो की आय हॅव नो प्रॉब्लेम टू गो विथ इंडिया अलायन्स, आणि 1 तास संपत नाही नंतर म्हणतो की आय एम गोइंग इंडिपेंडेंट. याचा अर्थ
काय आहे ते सांगायला मला गरज नाही. लोक समजूतदार आहे. कारण वोट स्प्लिटर is one who has a small percentage of vote but want to contest these elections. RG पक्षाने डोनेशन साठी माझ्याकडे 40,000 आहेत म्हणून पैसे, he said I don't have money to pay rent. In 1 hour or after 1 or 2 hours he then says that I want to contest Lok Sabha election, and suddenly you see posters all over board. That all costs. Now how that money has come, how all these things have come, is very important for people to know, and for people to know that all forces which are against BJP today are coming together, and one party decides to hold election or to contest elections separately, which means people should understand the fact what is the conduct of that party. That are they going to jump from 10% to winning votes of 32 or 34%? Or are they going to pull out those 10% votes which are going to damage the opposition? I think people are smart. This time people are going to vote wisely. People are going to vote for India Alliance, which is fighting these elections very seriously to defeat corrupt BJP. And I think there should not be any doubt in people's mind as to who is a vote splitter. I very categorically make it a point to say that RG is a vote splitter. Suddenly their change of stance in few minutes, few hours goes to show what their intentions are. I think it is clear in people's mind. काय डिसिजन आहे दोन तरी द्या. सांगले बरे ऑलरेडी सांगले that next week Tuesday we have a meeting. So after that नॉर्थ आमदारी ना चडशे दोन्ही पार्टीचे आमदार ना like we said, regarding our candidate I have already clarified to you. Now regarding RG, तू म्हणता की त्यांनी पोस्टर लायले. आज परत एकदा तुमच्या माध्यमातल्यान नाव वी ऑल हॅव कम टुगेदर वी अपील देम की बाबा तुम्ही जर खरेच जर बीजेपी डिफीट करपाक सोदता जाल्यार कम टुगेदर, लेट्स फाईट युनायटेडली. लेट पीपल ऑफ गोवा. पण त्यांचे एक एलिगेशन आहे की जेन्ना काँग्रेसचे कॅन्डिडेट निवडून येता आणि मागीर बीजेपी वयता, सो आम्ही बीजेपी काँग्रेसची कित्याक सपोर्ट करा. इशू आसा लोकसभेचो. आज लोकसभेचो एक खासदार फुटून वचपाक आय मीन पण क्वेश्चन ऑल्सो यू हॅव टू टुडे द क्वेश्चन इट इज अबाउट द नेशन. आज ह्या बीजेपी पार्टीन पूर्ण देश आज वाट लावन उडयला. आज लोकांक जॉब ना, करप्शन, खुबशे इशू. So to fight this, I think all opposition who are there, if they are serious in defeating BJP, बरोबर येवपाक. They have declared the two candidates. होय रे, सो तुझ्या माध्यमांतल्यान आज हांव परत एकदा वी अपील टू ऑल, नॉट ओनली हिम, टू दोज इंडिपेंडंट MLAs ऑल्सो. रेजिनाटाकूय उलो मारता आमी, आंतोन वाजाकूय उलो मारता, डॉक्टर शेट्याकूय उलो मारता, मोगो पक्षाकूय मारता. कित्याक मोगो पक्ष 2022च्या असेंब्ली इलेक्शनान बीजेपीच्या अगेन्स्ट गेल्ले. TMC तांचो पार्टनर आशिल्लो. ऑफिशियली ते ब्रेक जाला. So we give a call to all these people that we have come together. You also come with us to fight against the BJP. You are giving a call to everyone. What about your own party leaders, where there are certain groups within among yourself? There are no groups. There are no groups within our party. Congress party is united, and Congress party is going to win both the seats. नॉर्था यूथ कॅन्डिडेट आसतलो युथान जर 8 जाणांनी सांगले हांवें की ट्यूजडे आमची मिटींग आज लावली. तुमची आता अलायन्स म्हणटा तुमी आता पळय जाल्यार MG पार्टी आमचो दीपक ताका मोदीन 2 फावटी मिटींग आपयलो अलायन्स खातीर. तुमची पार्टी अजून पर्यंत RGक आपयना किंवा गोवा फॉर कोणाकूच आपयना. RG हांवें 10 फावटी आपयला. पण नॅशनल लिडर कोण आज पार्टी प्रेसिडेंट आज दोघांनी म्हणून आपयलं मरे पळोवया मरे. त्यांचे सेंट्रल लिडर बीजेपीचे MGP 2दा घेऊन गेले, उलोवप जाले. तुमचे अशे हांव एज अ पार्टी प्रेसिडेंट जर दुसऱ्या पार्टीच्या अध्यक्षाक आपणे धाडटा जाल्यार आनी कितले ऑफिशियल आसपाक जाय. प्रश्न हो आसा की इंटेन्शन आसपाक जाय येवपाक जाय जाल्यार. आज तुमच्या माध्यमांतल्यान आमी दोनूय सांगता की RG आमकां येवन मेळचे, आमी मेळुया म्हणून. जागो तुमीच आहात खरे, आमी मेळटा, आमी येता नाल्यार तुमकां मेळटा. प्रश्न हो आसा की सिरियसनेस टू फायट दीस इलेक्शन्स टुगेदर, सिरियसनेस टू फायट ऑर डिफीट करप्ट BJP टुगेदर. If there is no seriousness as far as that aspect is concerned, we are together. आम्ही बरोबर इलेक्शन लढतले, आम्ही लढपाक फुडें सरल्या आणि आमची इच्छा जी आसा ती आमच्या इंटेन्शन जे आसा ते आमच्या कंडक्टांतल्यान दिसून येता. म्हणून आज आम्ही तुमच्या समोर बरोबर बसल्या. इच्छा ना, बरोबर येवपाची इच्छा नसत जाल्यार ते विल फायंड रिझन्स नॉट टू डू इट अँड मेक व्हेरी लॉट ऑफ एक्सक्युजीस टू से येना येवपाचें ना म्हणून. ताका आमी कांय करपाक शकना, कारण इंटेन्शन्स आर क्लियर फ्रॉम कंडक्ट.
and their conduct is clear from what they are doing right now. The option is still open for that cup of tea and हांवें आतां सांगलें काय बरें आतां हांव सद्या हांव घरात आसा बरो ना म्हणून सो हांवें म्हणलें आतां जेवपा आसा हे दिवन जेवण तरी बरोबर करूया वाय नॉट सी कशें आसा मरे लिडरशीप हॅज टू अंडरस्टँड वन फॅक्टर इज दॅट इफ यू वॉन्ट टू डिफीट समथिंग which is corrupt and which is only relying on split of votes, then that split of votes should connect together to defeat. आज आमची तिगांची जर एकठांय वोट पर्सेंटेज फाटल्या इलेक्शनाची धरत जाल्यार 50% जाता म्हणटा. सो what is mathematics हातूंत भितर? It is simple that this all parties come together. BJP धांवची पडटली गोंय सोडून आनी ते आसा हांवें म्हणलां तुमकां हातान झाडू घेवन आमी फुडें सरतले. तिसरे फुडें सरतले ते कोणाचे तुपाय अमित